नमस्कार. सातारा समाज स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाचवड गावात वडिलांवरील प्रेमाचा अनोखा आविष्कार. पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. आई वडील हे केवळ नाते नसते, तर ते आपल्या आयुष्याचा पाया असतात. त्यांच्या कष्टाने, त्यागाने आणि संस्कारांनी घडलेले जीवन त्यांच्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पाचवड येथे आज अशाच एका भावनिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण परिसर ठरला. समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे स्वर्गीय माधवदादा भिसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले. वडिलांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेले संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी मुलगा आणि सुनेने हा आगळावेगळा उपक्रम राबवला. आणि त्या क्षणी आकाशातून हेलिकॉप्टरमधून झालेली पुष्पवृष्टी उपस्थितांच्या डोळ्यात नकळत अश्रू आणणारी ठरली. फुलांच्या वर्षावात न्हावून निघालेला माधवदादा भिसे यांचा पुतळा, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनांनी भरलेले वातावरण. जणू संपूर्ण पाचवड गाव आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला कृतज्ञतेची मानवंदना देत होते. यावेळी सातारा जिल्ह्याचे भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सुनील काटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी स्वर्गीय माधवदादा भिसे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. वडील हे घराचे छप्पर असतात. ते दिसत नसले तरी त्यांची सावली कायम आपल्यासोबत असते. आणि म्हणूनच पाचवडमध्ये पार पडलेला हा सोहळा केवळ पुतळ्याचे अनावरण नव्हता, तर एका मुलाने आपल्या वडिलांप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाचा आदराचा आणि कृतज्ञतेचा जिवंत उत्सव होता. महाराजांच्या माध्यमातून काम केले जाते. विनंती आहे समोरच्या दिशेला जी पीठ आहे ती समाजसेवक स्वर्गीय वैकुंठ बासे माधवराव दादासाहेब भिसे यांचा या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सर्वांना देवानंद भिसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे आणि तिचं अनावरण मात्र या ठिकाणी महाराजांच्या शुभास्ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत. समोरच्या दिशेला ती कापतील आणि या ठिकाणी अनावरण पूर्ण होईल. पुढे सावली द्या. खरं पाहिलं तर रयतेच्या काळामध्ये छत्रपती. नमस्कार. मी अनिता देवानंद भिसे. पाचवड येथील सूनबाई म्हटलं किंवा लेक म्हटलं त्याच्यापेक्षाही बरं राहील ते, कारण मी सून म्हणून ह्या घरात कधीच वावरले नाही. आणि जे आत्ता पुतळ्याचं ज्यांच्या अनावरण आहेत ते माझे सासरे माधवदादा भिसे. तर सासरे न म्हणता मी म्हणजे माझे वडीलच होते ते, कारण सासराचं त्यांनी कधी नातंच नाही लावलं. म्हणजे अगदी मी ह्या घरात आल्यापासून म्हणजे सासरं काय असतं म्हणजे त्यापेक्षा वडीलच मला इकडं दुसरे भेटले मला. आणि आमचं नातं इतकं दृढ होतं की म्हणजे आत्ता पण असं वाटतं की म्हणजे त्यांच्यापेक्षा भारी काहीच नाही, माझ्यासाठी तरी काहीच नाही. कारण जे काही आहे ते आमचं म्हणजे इतकं प्रेम त्यांच्यावर आहे. म्हणजे दुसरं काही एकच वाक्य मी बोलते की आमचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि ते प्रेम टिकवायचे, या भूमीत त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे, ह्या दृष्टीनेच हा विचार आमच्या मनात आला. आणि ते आम्हाला सोडून किंवा ह्या भूमीला सोडून
जाणं ही कल्पना सुद्धा आम्हाला करवत नाही. म्हणून ते त्यांचं अस्तित्व आम्हाला इथं कायमपणे टिकवायचंय, जपायचंय. आणि हे जे काय त्यांनी त्यांच्या स्वबळावर कमवले, म्हणजे इतक्या नाजूक परिस्थितीतून त्यांनी इतकं सगळं साम्राज्य उभं केलं, ते म्हणजे त्याची गणतीच होऊ शकत नाही की त्यांच्या इतकं स्वबळावरती म्हणजे इतकं खडतर आयुष्य त्यांनी जगले, त्यातून एवढं सगळं साम्राज्य निर्माण केले, मुलांसाठी ते ठेवले. आता एवढंच आहे की मुलांनी सुनांनी ते जपायचे, एवढंच. पण त्यांचं हे आहे ते आयुष्यापर्यंत त्याच याचं मालक तेच राहते. ही मुख्य भूमिका माझी आहे की जे काय आहे दादांनी कमवलं हे म्हणजे इथले मालक तेच आहे. आणि पुढच्या पिढीला सुद्धा कळावं की ह्या जागेचा बाबा मालक कोण आहे. म्हणजे या अनुषंगानं इथं जे मी पुतळ्याचं आम्ही अनावरण करतोय किंवा पुतळ्याची जी कल्पना आली माझ्या मनामध्ये की आम्हाला ते सोडून जाऊ शकत नाही, आम्ही त्यांना सोडू शकत नाही. त्यामुळे हे जे आत्ता म्हणजे मी आता बोलू शकत नाही इतकं, म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा म्हणजे सासरे काय असतात, म्हणजे खरं आदर्श असेल तर हे माणूस म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल की त्यांचा गावात सुद्धा इतक्या लहान मुलांपासून इतका म्हणजे छान जिव्हाळ्याचे संबंध. लहान मुलं दिसले तरी थांबून बोलायचे. मग इतर आता इतके वर्ष 2-3 वर्ष झाले त्यांना जाऊन, पण तरीही अजून कोणी आम्हाला भेटलं तरी म्हणजे त्यांचं